नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। नागपूर मनपाचं अधिकृत डाक तिकीट तयार करण्याच्या अनुषंगानं महापौर नीता ठाकरे यांनी डाक विभागाला सदिच्छा भेट दिली। या भेटीमध्ये डाक तिकिटाच्या निर्मितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून नागपूरची ओळख जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नागपूर महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त महापौर नीता ठाकरे यांनी एक नवी संकल्पना आणली आहे। आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की ही संकल्पना नेमकी काय आहे। मॅम, जसं की आज आम्हाला माहीत पडलं की तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते आणि तुम्ही तिथे GPO सोबत भेट घेतली आणि तुम्ही काहीतरी नवीन प्रोजेक्टबद्दल तिथे चर्चा देखील केली। तो प्रोजेक्ट नेमका काय आहे? नागपूर महानगरपालिकेतर्फे म्हणजे नागपूर महानगरपालिकेचं हे 75वे स्थापना वर्ष आहे आणि त्याच्या निमित्ताने या शहराला महानगरपालिकेची एक वेगळी एक खूण असावी या अर्थाने आज महानगरपालिकेतून पोस्टामध्ये भेट दिली। कारण मागील बरेच दिवसांपासून म्हणजे शहरात आता खरं पाहिलं तर सगळीकडे पोस्टाच्या ज्या आपल्या डाक तिकीट ज्या आपण म्हणतो त्या असतात, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा त्याचं चिन्हांकित ती असावी या अर्थाचा विचार करणं सुरू होतं आणि त्याच्यामुळे पोस्टाचं तिकीट तसं बनावं। मग आता हे वर्ष 75वा आहे म्हणून 75 वर्षाचा एक लोगो आणि या शहराचं जसं माइलस्टोन आहे तर 0 माईल, तर या ठिकाणचं चित्र सम्मिलित करून एक चांगलं पोस्टाचं तिकीट बनवावं यासाठीचा विचार सुरू होता। म्हणून त्याकरता आज पोस्ट ऑफिसमध्ये भेट दिली होती, कारण त्या ठिकाणी इतरही अनेक गोष्टी, याच्या पूर्वीच्या सर्व तिकीट कशा आहे, एकूणच सगळा कसा कारभार चालतो, ह्याही गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी झाली आहे। मॅम, थँक्यू सो मच। आणि नक्कीच ही तिकीट आपल्या नागपूरची ओळख एकदम राज्यस्तरावर नेणार आहे। मी एकता बेलोंडे, कॅमेरामॅन अतुल गवईसोबत UCN न्यूज नागपूर।